गावातून शहरात गेल्यावरती रात्री भटकायचा चान्स कोण घालवणार? आम्ही तीन तिघाडा काम बिघाडा निघालो भटकायला. वाटेत दिसलं शेवपुरीचं दुकान. आता शेवपुरी दिसल्यावरती कोण नाही म्हणणार. आम्ही शेवपुरी घेतली आणि तुम्ही सुद्धा या खायला. पोटभर अशी शेवपुरी खाल्ल्यानंतर हर्षा घेऊन गेली एका गार्डन मध्ये. रात्रीचा टायमिंग होता तरी गर्दी तर बघा किती आहे. एका साईडला पोरं खेळत होते आणि एका साईडला मोठी माणसं व्यायाम करत होते. हेच गार्डन आमच्या गावा साईडला असलं असतं तर तिथे एक कुत्रा मांजर पण नसतं, फक्त मानलेली भूत असती. तसं पण गावामध्ये इकडे तिकडे फिरून व्यायाम होतच असतो आणि शहरामध्ये ब्लॉक मध्ये बसून काय व्यायाम होत नाही. मग हे बरं आहे आपलं. रात्री जेवायचं आणि इकडे येऊन व्यायाम करायचा, खेळायचं, काही गप्पा मारायच्या. आम्ही सुद्धा ग्राउंडचा एक राऊंड मारला आणि निघालो शॉपिंगला. आता कामासाठीच जा नाही तर भटकायला जा, पण येताना काही ना काही घेऊन यायची ही माझी सवयच आहे. तिघींनी पण इयरिंग्स घेतल्या आणि येता येता आईस्क्रीम घेतलं. आईस्क्रीम कसं विसरणार. आणि हो, आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा. धन्यवाद.